वेलकम टू माय चॅनल. महत्त्वाची सूचना. या व्हिडिओमधील सर्व माहिती केवळ शैक्षणिक उद्देशानं दिलेली आहे. ही कोणत्याही प्रकारची गुंतवणूक सल्ला नाही. गुंतवणूक करण्यापूर्वी कृपया स्वतःचा अभ्यास करा किंवा आपल्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्या. या व्हिडिओतील माहितीवर आधारित घेतलेल्या कोणत्याही निर्णयासाठी आम्ही जबाबदार राहणार नाही. धन्यवाद. आपण एक विचार करूया. समजा एका कंपनीने अवघ्या 90 दिवसात तब्बल 8,101 कोटी रुपयांचा गल्ला जमवला. बापरे, 90 दिवसांत? हो, पण गंमत पुढेच आहे. जेव्हा खरा नफा मोजण्याची वेळ आली तेव्हा तो मागच्या वर्षाच्या तुलनेत फक्त 1% वाढलेला दिसला. म्हणजे अब्जावधींचा महसूल पण नफा मात्र गायब. हे कसं शक्य आहे? हेच तर कोड आहे. आणि आजच्या आपल्या सखोल विश्लेषणात आपण इंडस टावरच्या याच आर्थिक स्थितीचं पोस्टमॉर्टम करणार आहोत. आपल्याकडे त्यांचे नुकतेच आलेले क्वार्टरली रिझल्ट्स म्हणजे त्रैमासिक निकालांचे आकडे आहेत आणि व्यवस्थापनाचे अहवालसुद्धा आहेत. नक्कीच. आणि हे आकडे बघितल्यावर मला सांगावंसं वाटतं की वरवर दिसणारं चित्र आणि आतली परिस्थिती यात खूप मोठा फरक आहे. अगदी बरोबर. आपण जेव्हा मोबाईलवर बोलतो किंवा 5G इंटरनेट वापरतो तेव्हा आपल्या आजूबाजूला हे टेलिकॉम टॉवर्स असतात. हा आपल्या संवादाचा मुख्य कणा आहे. समजून घेणं. हो, कारण 8,000 कोटींचा महसूल आणि नफा मात्र तसाच, हे पचायला जड जातं. हो ना. टॉप लाईन म्हणजेच महसूल आणि बॉटम लाईन म्हणजेच निव्वळ नफा, या दोन टोकांमध्ये असा कोणता खर्च लपलेला आहे जो कंपनीचा नफा असा खाऊन टाकतोय, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. चला तर मग हे थोडं उलगडून पाहूया. आणि हे समजून घेण्यासाठी सर्वात आधी त्या कंपनीच्या मुख्य आर्थिक आकड्यांवर नजर टाकणं मला तार्किक वाटतं. सांगा, काय सांगतायत आकडे? इंडस टावर्सच्या बाबतीत बोलायचं झालं तर हे आकडे खरोखरच खूप खूप मोठे आहेत. या तिमाहीत कंपनीची विक्री किंवा महसूल 8,101 कोटी रुपये इतका झालाय. आणि ही आकडेवारी मागच्या वर्षाच्या याच तिमाहीच्या तुलनेत म्हणजेच वार्षिक आधारावर पाहिलं तर 5% वाढली आहे. म्हणजे YOY 5% ग्रोथ. अगदी बरोबर. आता जेव्हा आकडा 8,000 कोटींच्या घरात असतो तेव्हा 5% वाढ ही पैशांच्या स्वरूपात एक भक्कम रक्कम असते. नक्कीच. हे सगळं सकारात्मक वाटतंय, पण जेव्हा आपण आकड्यांच्या पुढच्या पानावर जातो तेव्हा थोडं गोंधळाला होतं. हो, आणि हा गोंधळ आणखी वाढतो जेव्हा आपण याच महसुलाची तुलना अगदी मागच्या तिमाहीशी म्हणजेच क्वार्टर ऑन क्वार्टर करतो. अच्छा, तिथे काय परिस्थिती आहे? डिसेंबर 2025 मध्ये हा महसूल 8,146 कोटी रुपये होता. ओके. आणि आता तो 8,101 कोटींवर आला आहे. म्हणजेच त्रैमासिक तुलनेत थोडी घट झाली आहे. म्हणजे महसूल मागच्या क्वार्टरपेक्षा थोडा कमी झालाय. हो. आणि जरी मार्च 2025च्या तुलनेत पाहिलं जेव्हा महसूल 7,727 कोटी रुपये होता, तिथून 5% वाढ दिसत असली तरी सध्याचा वेग कुठेतरी मंदावला आहे. महसूल वाढतोय पण त्याचा वेग आणि सातत्य प्रश्नांकित आहे असं मला वाटतं. म्हणजे हे असं झालं ना, समजा शहराच्या मध्यभागी एक खूप प्रसिद्ध कपड्यांचं दुकान आहे. बरोबर. यावर्षी दुकानात ग्राहकांची गर्दी अचानक वाढली आहे. गल्ल्यातील एकूण विक्री मागच्या वर्षापेक्षा 5% वाढली आहे. बाहेरून जाणाऱ्या लोकांना वाटेल की अरे वा, या दुकानदाराची तर चांदी आहे. हो, तसंच वाटेल. पण महिन्याच्या शेवटी जेव्हा तो दुकानदार हिशेब करायला बसतो तेव्हा त्याला लक्षात येतं की त्याच्या खिशात जाणारा खरा नफा मात्र फक्त 1%नेच वाढलाय. असं का होत असावं? अगदी समर्पक उदाहरण दिलं तुम्ही. आणि इंडस टावर्सच्या बाबतीत अगदी हेच घडताना दिसतंय. खरंच? हो. कंपनीचा निव्वळ नफा नेट प्रॉफिट 1,793 कोटी रुपये इतका नोंदवला गेला आहे. जो वार्षिक आधारावर फक्त 1%ने वाढला आहे. बापरे. आणि त्रैमासिक आकडेवारी पाहिली तर डिसेंबर 2025 मध्ये हा नफा 1,776 कोटी होता. अच्छा. आणि मार्च 2025 मध्ये 1,779 कोटी होता. म्हणजे नफ्याचा आकडा एकाच जागी अडकल्यासारखा वाटतोय. हा अतिरिक्त पैसा नेमका कुठे खर्च होतोय? त्या दुकानाच्या उदाहरणातूनच याचं उत्तर मिळतं आपल्याला. दुकानात विक्री वाढली पण जर त्यासोबत दुकानाचं भाडं वाढलं असेल, कामगारांचा पगार वाढला असेल किंवा विजेचं बिल दुप्पट आलं असेल तर विक्रीतून आलेला जास्तीचा पैसा या खर्चातच निघून जातो ना. अगदी लॉजिकल आहे. इंडस टॉवर्सच्या बाबतीत हे समजून घेण्यासाठी आपल्याला त्यांच्या EBITDA म्हणजेच EBITDA कडे पाहावं लागेल. एबिडा म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं तर
टॅक्स भरणं किंवा मशीन्सची झीज वजा करण्याआधी कंपनीने आपल्या मूळ व्यवसायातून किती रोख किंवा कॅश उभी केली, तो आकडा ना? अगदी बरोबर. आणि इंडस टॉवर्सचा एबिडा आहे 4,424 कोटी रुपये. ओके. जे महसुलात 5% वाढ, पण एबिडा आणि निव्वळ नफ्यात फक्त 1% वाढ. म्हणजे यावरून स्पष्ट होतं की कंपनीचे मार्जिन्स पूर्णपणे फ्लॅट आहेत. हो, अगदी फ्लॅट. आणि मार्जिन्स फ्लॅट असण्याचा अर्थ असा की व्यवसाय चालवण्याचा खर्च म्हणजेच ऑपरेशनल कॉस्ट वेगाने वाढत आहे. नक्कीच. अगदी प्रति शेअर कमाई म्हणजेच EPS सुद्धा ₹6.80 आहे, ज्यात फक्त 1%चीच वाढ झाली आहे. बरोबर. एखाद्या व्यक्तीने या कंपनीचा 1 शेअर घेतला असेल तर त्या एका शेअरमागे कंपनीने मूळ किती नफा कमावला हे यातून दिसतं. आणि तिथेही वाढ नगण्य आहे. पण मला एक प्रश्न पडला, हे कॉस्ट प्रेशर किंवा खर्चाचा दबाव नेमका येतोय कुठून? मी सांगते. टेलिकॉम टॉवर व्यवसायाचं मॉडेल आपण पाहिलं तर यात काही अतिशय मोठे आणि न टाळता येणारे खर्च असतात. जसे की टॉवर्स उभे करण्यासाठी लागणाऱ्या जागेचं भाडं, डिझेल जनरेटर्सचा खर्च, टॉवर्सची देखभाल आणि सुरक्षा. अच्छा. जेव्हा महसूल वाढतो पण नफा वाढत नाही, तेव्हा याचा अर्थ स्पष्ट असतो की यापैकी कोणत्या तरी खर्चात मोठी वाढ झाली आहे. विशेषतः ऊर्जा किंवा वीज आणि डिझेलचा खर्च हा टॉवर व्यवसायात खूप मोठा असतो. हो, कारण टॉवर तर 24 तास चालू ठेवावा लागतो. अगदी बरोबर. ग्रामीण भागात किंवा जिथे वीज पुरवठा खंडित होतो तिथे टॉवर्स 24 तास चालू ठेवण्यासाठी डिझेलवर अवलंबून राहावं लागतं. शिवाय जमिनीचे मालक ठराविक काळानंतर भाडेवाढ मागतातच. म्हणजे हे सर्व वाढते खर्च त्या 5% महसूल वाढीला सहज खाऊन टाकतात. हो, तसंच होतंय. पण एक मिनिट, इथेच खरी गंमत आहे. आपण तर सध्या 5Gच्या युगात आहोत ना? हो. टेलिकॉम कंपन्या गावोगावी 5G पोहोचवण्याची शर्यत लावत आहेत. अशा वेळी टॉवर्सची मागणी आणि पर्यायाने महसूल तर रॉकेटसारखा उडायला हवा होता. मग ही त्रैमासिक घटका म्हणजे डिसेंबर 2025च्या तुलनेत या तिमाहीत महसूल 8,146 कोटीवरून 8,101 कोटीवर आला आणि एबिडा सुद्धा 4,468 कोटीवरून 4,424 कोटींवर आला. टेलिकॉम कंपन्या टॉवर कंपन्यांची कोंडी तर करत नाहीयेत ना? हां, खूपच महत्वाचा मुद्दा उचललाय तुम्ही. आणि इथेच आपल्याला टॉवर व्यवसायातील टेनेन्सी रेशो किंवा भाडेकरूचं प्रमाण समजून घ्यावं लागेल. टेनेन्सी रेशो म्हणजे नक्की काय? बघा, एका टॉवरवर जेव्हा एकापेक्षा जास्त टेलिकॉम कंपन्या, उदाहरणादाखल घेऊया एअरटेल, जिओ, वोडाफोन, हे जेव्हा आपले अँटेना एकाच टॉवरवर लावतात तेव्हा टॉवर कंपनीचा नफा वेगाने वाढतो. कारण टॉवरचा पाया, जागा आणि डिझेलचा खर्च तोच राहतो. अच्छा. पण भाडे दुप्पट किंवा तिप्पट मिळते. यालाच शेअरिंग म्हणतात. पण जेव्हा 5Gचा वेगाने विस्तार होतो तेव्हा अनेकदा नवीन टॉवर्स उभारावे लागतात. का बरं? जुन्यावर नाही लावता येत? कारण जुन्या टॉवर्सवर क्षमतेपेक्षा जास्त भार टाकता येत नाही किंवा भौगोलिकदृष्ट्या कव्हरेजसाठी नवीन जागा लागतात. आणि नवीन टॉवर उभारणे म्हणजे सुरुवातीला मोठा भांडवली खर्च म्हणजे कॅपेक्स करणे. यामुळे मार्जिनवर लगेच दबाव येतो. अच्छा. म्हणजे जुन्या टॉवरवर नवीन अँटेना लावणं फायद्याचं आहे, पण पूर्णपणे नवीन टॉवर उभारणं हे सुरुवातीला खर्चाचं आणि नफा कमी करणारं ठरतं. अगदी बरोबर. आणि त्रैमासिक घसरणीच्या बाबतीत बोलायचं तर टेलिकॉम टॉवर व्यवसायात काही गोष्टी हंगामावर म्हणजे सीझनॅलिटीवर अवलंबून असतात. म्हणजे टेलिकॉम कंपन्यांच्या करालाच्या सायकलवर. हो. 5Gचा पहिला आणि सर्वात आक्रमक टप्पा कदाचित आता पूर्ण झाला असावा. सुरुवातीला कंपन्यांनी वेगाने नवीन टॉवरची मागणी केली, त्यामुळे मागील तिमाहींमध्ये महसूल थोडा जास्त दिसला. ओके. आता तो विस्तार थोडा स्थिरावला आहे आणि करारांचे नूतनीकरण करताना म्हणजेच रिन्युअल्स करताना टेलिकॉम कंपन्या अनेकदा मोठ्या प्रमाणावर सवलती किंवा डिस्काउंट्स मागतात. हां, बार्गेनिंग चालत असेल. नक्कीच. जर 5G रोलआउटचा वेग थोडा कमी झाला असेल किंवा करारांच्या अटींमध्ये बदल झाला असेल तर त्रैमासिक आकड्यामध्येही किंचित घट दिसते. त्यामुळे जोपर्यंत वार्षिक वाढ सकारात्मक आहे आणि नफा स्थिर आहे
तोपर्यंत याला थेट धोक्याची पूर्वसूचना म्हणता येणार नाही. म्हणजे घाबरण्यासारखं काही नाही. नाही, हा व्यवसायातील एक संथ टप्पा किंवा कन्सॉलिडेशन फेज असू शकतो. हे ऐकल्यावर कंपनीच्या जमेच्या चिंतेच्या बाजू अगदी स्पष्ट होतात. जमेची बाजू ही आहे की 5% महसुलाची वाढ स्पष्ट दिसतीये. नफ्यामध्ये कोणतीही मोठी घसरण नाही, तो स्थिर आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा व्यवसाय मुळातच दीर्घकाळ स्थिर राहणार आहे. बरोबर. पण चिंतेची बाजू ही आहे की 1% नफावाढ ही खूपच कमी आहे. मार्जिन्सवर दबाव आहे आणि खर्चावर नियंत्रण मिळवण्यात कुठेतरी अडचण येत आहे. हो, हेच ते मोठं चित्र आहे. म्हणूनच आता हे पाहणं अत्यंत आवश्यक ठरतं की भूतकाळ आणि वर्तमानातील आकडेवारीचं हे कोडं सोडवल्यानंतर स्वतः कंपनीचं व्यवस्थापन या संथ गतीबद्दल काय विचार करत आहे, गुंतवणूकदारांसाठी भविष्यात काय वाढवून ठेवलंय. आपल्याकडे उपलब्ध असलेल्या डेटानुसार व्यवस्थापनाचं मत खूपच स्पष्ट आणि वास्तववादी आहे. ते कोणतेही खोटे फुगे हवेत सोडताना दिसत नाहीयेत. म्हणजे ते काय म्हणतायत नक्की? त्यांच्या मते व्यवसाय स्थिर आहे आणि वाढ खूप हळूहळू म्हणजे ग्रॅज्युअल होत आहे. सध्या तरी कोणताही अत्यंत आक्रमक विस्तार करण्याचा कंपनीचा विचार दिसत नाहीये. बरं. कमाईत सातत्य आहे, पण वेगाची कमतरता आहे. हे एका अर्थी प्रामाणिक कबुली देण्यासारखं आहे. हे खरंच वेगळं आहे. म्हणजे सहसा कंपन्यांचे सीईओ नेहमीच आम्ही जग जिंकणार आहोत, पुढच्या वर्षी दुप्पट नफा कमावणार आहोत, अशा आविर्भावात बोलतात. हो, विशेषतः टेक्नॉलॉजी क्षेत्रात तर हे खूप पाहायला मिळतं. अगदी. पण इथे व्यवस्थापन स्वतःहून म्हणतंय की वाढ संथ आहे आणि आक्रमक विस्ताराची योजना नाही. असं का? ते एवढे शांत काय आहेत? कारण त्यांना त्यांच्या व्यवसायाची मर्यादा आणि बाजाराची रचना पूर्णपणे माहिती आहे. म्हणजे कसं? बघा, भारतातील टेलिकॉम क्षेत्र आता मोजक्याच 2-3 मोठ्या कंपन्यांच्या हातात एकवटलेलं आहे. जेव्हा तुमचे ग्राहकच मोजके असतात, तेव्हा तुम्ही त्यांच्याकडून किती नफा काढू शकता? याला एक नैसर्गिक मर्यादा येते. बरोबर आहे. मोनोपोली किंवा डिओपोली सारखं. हो, तुम्ही मनमानी पद्धतीने भाडे वाढवू शकत नाही, कारण ग्राहक दुसरीकडे जाण्याचा किंवा स्वतःचे टॉवर्स उभारण्याचा धोका असतो. म्हणूनच व्यवस्थापन आक्रमक विस्तारापेक्षा जे आहे ते टिकून ठेवण्यावर आणि खर्चावर नियंत्रण आणण्यावर जास्त भर देत आहे. अच्छा. आम्ही वेगाने पळत नाही आहोत, पण आम्ही एका जागी भक्कमपणे उभे आहोत, हा संदेश ते बाजाराला देत आहेत. तर मग ह्या सगळ्याचा शेअर बाजारातील वाटचालीवर आणि भविष्यातील आउटलुकवर काय परिणाम होतो? अल्पकालीन आणि दीर्घकालीन विचार केला तर हे चित्र कसं दिसतं? अल्पकालीन म्हणजेच शॉर्ट टर्म विचार केला तर हा स्टॉक एका विशिष्ट मर्यादेत म्हणजे रेंज बाउंड राहण्याची शक्यता आहे. स्टॉकची किंमत अचानक वर खेचण्यासाठी कोणताही मोठा ट्रिगर सध्या दृष्टिक्षेपात नाही. म्हणजे गुंतवणूकदाराने लगेच मोठ्या उड्या मारण्याची अपेक्षा ठेवू नयेत. अगदी. जोपर्यंत खर्चात अचानक मोठी कपात होत नाही, नफ्याच्या आकड्यांमध्ये अनपेक्षित मोठी झेप दिसत नाही किंवा टेलिकॉम क्षेत्राकडून नवीन टावर्सची अचानक मोठी मागणी येत नाही, तोपर्यंत बाजारात याबद्दल जास्त उत्साह दिसणार नाही. त्यामुळे याचा अल्पकालीन परिणाम हा न्यूट्रल ते किंचित निगेटिव्ह असाच मानला जातो. तर या सगळ्याचा नेमका अर्थ काय? म्हणजे ही कंपनी एखाद्या T20 क्रिकेट मॅच सारखी अजिबात नाहीये. कसं काय? T20 मध्ये कसा थरार असतो, प्रत्येक बॉलवर सिक्सर मारून वेगाने रन्स मिळवण्याचा प्रयत्न असतो, तिथे प्रचंड आक्रमकता असते. पण इंडस टावर्सचा हा व्यवसाय एका टेस्ट मॅच सारखा आहे. अरे वाह, छान उदाहरण आहे. इथे संयम सगळ्यात महत्वाचा आहे. रन्स हळूहळू येतील, एक धाव काढत स्कोरबोर्ड पुढे सरकेल, पण सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे विकेट शाबूत राहील. अगदी तंतोतंत जुळणारं रूपक आहे हे. T20च्या जगात टेस्ट मॅचचं स्वतःचं असं एक वेगळं महत्त्व असतं. जर आपण दीर्घकालीन म्हणजे लाँग टर्म विचार केला तर ही कंपनी महत्त्वाची का ठरते याचं उत्तर याच रूपकात दडलेलं आहे. नक्कीच. इथे स्टेबल कॅश फ्लो आणि कंपाऊंडिंग या संकल्पनांचं महत्त्व समजून घेणं गरजेचं आहे. टेलिकॉम क्षेत्राची वाढ ही दीर्घकाळात सकारात्मकच राहणार आहे. जोपर्यंत लोक मोबाईल वापरत आहेत, डेटा कन्झ्युम करत आहेत, तोपर्यंत टॉवर्सची गरज भासणारच. पण ही गरज नफ्यात कशी रूपांतरित होते जर वाढीचा वेग इतका कमी आहे? कारण अशा प्रकारच्या कंपन्या रातोरात श्रीमंत करत नाहीत, पण दीर्घकाळात गुंतवलेल्या पैशात हळूहळू आणि सातत्याने वाढ करतात. यालाच आपण स्लो बट स्टेडी कंपाऊंडर म्हणतो. अच्छा. बाजारात जेव्हा मोठी उलथापलत होते, आर्थिक मंदी येते किंवा अनिश्चितता वाढते, तेव्हा हे असे स्टेबल कॅश फ्लो असणारे व्यवसाय गुंतवणूकदारांना एक भक्कम आधार देतात. म्हणजे एक प्रकारची सुरक्षा. हो, त्यांचा नफा एकाएकी वाढत नाही,
पण तो एकाएकी शून्यावरही येत नाही. त्यांची कमाणीची एक निश्चित पातळी ठरलेली असते. त्यामुळेच एकूण रेटिंगच्या बाबतीत जरी याला सरासरी किंवा ॲव्हरेज म्हटलं असलं तरी सरासरी असणं हे नेहमीच वाईट नसतं. कधीकधी स्थिर राहणं हेच सर्वात मोठं यश असतं. हे खरंच विचार करण्यासारखं आहे. चला तर मग आजच्या या सखोल विश्लेषणाचा थोडक्यात आढावा घेऊया. नक्कीच. आजच्या या चर्चेत आपण पाहिलं की इंडस टावर्स या कंपनीने तब्बल 8,101 कोटी रुपयांचा मोठा महसूल मिळवला आहे. हो. पण टावर्सची देखभाल, जागेचं भाडं आणि ऊर्जेचा खर्च यांसारख्या वाढत्या खर्चाच्या दबावामुळे, ज्याला आपण फ्लॅट मार्जिन्स म्हणतो, त्यांची नफावाढ केवळ 1% अडकली आहे. ही कंपनी आक्रमक विस्ताराऐवजी हळूहळू आणि स्थिर वाढीवर पूर्णपणे विश्वास ठेवत आहे. बरोबर. हे त्यांच्या व्यवस्थापनाच्या वास्तवादी प्रतिक्रियेवरून आणि क्वार्टर ऑन क्वार्टर झालेल्या किंचित घसरणीवरून स्पष्ट होतं. आणि यातून एक गोष्ट ठळकपणे समोर येते की प्रत्येक कंपनीने नेहमीच हाय ग्रोथच्या मागे धावलेच पाहिजे असे नाही. काही व्यवसायांचं स्वरूपच असे असते की त्यांनी खर्चावर नियंत्रण ठेवून सातत्याने नफा कमावणे हेच त्यांचे ध्येय असते. फ्लॅट मार्जिन्स असूनही जर कंपनी एवढा मोठा महसूल टिकवून ठेवत असेल तर त्यामागे दीर्घकालीन करारांचा एक भक्कम व्यावसायिक पाया नक्कीच आहे. हे अगदी खरं आहे. पण हे सगळं विश्लेषण करत असताना माझ्या मनात एक विचार सतत घोळतोय. कोणता विचार? आपण सुरुवातीला त्या मोठ्या लोखंडी टॉवर्सबद्दल बोललो होतो, जे वर्षानुवर्ष तिथेच ठामपणे उभे आहेत आणि आपल्याला नेटवर्क देत आहेत. पण तंत्रज्ञानाचं जग मात्र तसं एका जागी थांबलेलं नाहीये. ते अफाट वेगाने बदलत आहे. नक्कीच. आज आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे AI आणि वेगाने वाढणाऱ्या डेटा सेंटर्सच्या क्रांतीच्या अगदी मध्यभागी उभे आहोत. आणि हाच तो विचार करायला लावणारा मुद्दा आहे. जिथे AI आणि डेटा सेंटर्सचा इतक्या वेगाने विस्तार होत आहे, तिथे या पारंपरिक टेलिकॉम टॉवर कंपन्यांसमोर भविष्यात एक वेगळंच आव्हान उभं असणार आहे. हां. फक्त लोखंडी सांगाडे उभे करून आणि त्यावर अँटेना लावून आता चालणार नाही. स्वतःला टिकवण्यासाठी आणि आपला हा 1% अडकलेला संथ नफा पुन्हा वेगाने वाढवण्यासाठी या कंपन्यांना नवीन तंत्रज्ञानाशी कसं जोडून घ्यावं लागेल. हां, खूपच महत्त्वाचा प्रश्न आहे. कदाचित त्यांना त्यांच्या याच पारंपरिक टॉवर्सना स्मार्ट टॉवर्समध्ये रूपांतरित करावं लागेल, जिथे एज कम्प्युटिंगसारख्या सुविधा असतील आणि डेटा प्रोसेसिंग थेट टॉवरच्याच ठिकाणी होऊ शकेल. हां, ही काळाची गरज बनू शकते. जुन्या आणि स्थिर व्यवसायाला या नव्या अतिवेगवान तंत्रज्ञानाची जोड कशी मिळेल, ते लोखंडी टॉवर्स भविष्याच्या या वेगाशी कशी स्पर्धा करतील, हा नक्कीच विचार करण्यासारखा मुद्दा आहे. आणि हाच तो विचार आहे ज्यासोबत आजच्या या सखोल विश्लेषणाची आपण सांगता करूया. यावर नक्की विचार करत राहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच युजफुल व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.